खेड्यामधले घर कौलारू, घर कौलारू, खेड्यामधले घर कौलारू, घर कौलारू. खेडं म्हटलं की आपल्यासमोर येतात ती छान कौलारू घरं. ही कौलारू घरं आता जरी दिसेनाशी झाली तरीसुद्धा ही कौलं म्हणजे इंजिनिअरिंगचा आणि तिथल्या ट्रॅडिशनचा एक अनोखा संगम होता. तुम्ही बघाल तर आपल्यासमोर आत्ता कौलांचे 3 प्रकार आहेत जे घराच्या रचनेमध्ये वापरले जायचे. ही कौलं जी तुमची उतरत्या छपरावर लावली जायची. त्याचबरोबर अशा प्रकारची कौलांची रचना ही खास चुलीच्या वरती केली जायची की जिथून चुलीचा धूर बाहेर पडेल व घरातील वायुविजन किंवा व्हेंटिलेशन चांगल्या प्रकारे राखलं जाईल. आणि जेव्हा 2 पाखा किंवा 2 उतरती कौलं जिकडे मिळायची तिथे हे ढाप म्हणजेच मधलं कौल लावलं जायचं. त्यातून ह्या घरांची रचना कंप्लीट व्हायची. पण आता ही घरं पाडल्यावरती ह्या कौलांचं करायचं काय हा मोठा प्रश्न घराच्या मालकासमोर असतो. कारण इतकी सुंदर कौलं टाकून तर देऊ शकत नाही. मग अशीच कौलं आपण आपल्या गावातून गोळा केली आहेत आणि ही मजबूत कौलं म्हणजे एक एक कौल हे तुम्ही बघाल तर कमीत कमी 50 ते 60 वर्षापूर्वीचं आहे आणि अजूनही ती मजबूत आहेत आणि इथून पुढे ती छान मजबूत राहणार आहेत. ही कौलं आपण खास आपल्या पर्माकल्चरच्या बेड्स तयार करण्याकरता वापरलेली आहेत. ह्या कौलांना एक स्वतःचा मजबूतपणा किंवा स्ट्रेंथ असल्यामुळं या वाफ्याला ही छान प्रकारे पकडून ठेवतात आणि आपल्याला इथे जवळजवळ 1 फुटाची हाईट मिळते आणि त्याच्यामध्ये आपण आपले पर्माकल्चरचे लेयर्स अगदी सुंदर पद्धतीने लावू शकतो. तर अशी ही कौलं सुंदर, सुबक आणि टिकाऊसुद्धा आहेत. ह्याच कौलांचा वापर करून आपण आपलं हे पर्माकल्चर गार्डन सजवलेलं आहे.